हे काय नवऱ्या मुलाचं इतकं थंड स्वागत? स्वागत करण्यासाठी दारात कोणीच उभं नाही. हीच का देशपांड्यांची रीत? कमाल आहे बाई. 3 मुली उजवायच्या आहेत, पण देशपांड्यांना ना साध्या रीती भाती पाळता येत नाहीत. काका रुखवताचं सामान लावून झालंय आणि पूजेची सामग्री पण आपण लावतो. काळजी करू नका. मी म्हणतो हा सरळ सरळ वर पक्षाचा अपमान आहे. नाहीतर काय? तू नाही या अपमानासाठी रुसून बस नाही ना. हो नाही हो ना. अरे लग्नामध्ये बँड बाजा ढोल ताशा काहीतरी असतं यार. इकडे तर काहीच नाहीये. हो ना. काका तुम्ही बसा इथे, मी आलोच. हो चल. अरे पडतोस कुठे? आज तू नवरदेव आहेस ना? सवयीचा परिणाम काकू. वसुलीवाले दिसले की पळायची सवय आहे ना तुमच्या नयन बोळाला. काय नयन बोळा, हो की नाही? त्याचं काय ना, नवऱ्या मुलाचं स्वागत करायला कुणी दारात नव्हतं ना, म्हणून थोडस आम्ही रागावलो होतो. हो की नाही नाईंचे पप्पा? हो ना. हो हो. काय सकाळी सकाळी आरडाओरडा लावलाय? आणि तुमच्या स्वागतासाठी आम्ही आहोत ना. आवाज बंद. आणि आता मी थांब म्हणत नाही तोपर्यंत नाचायचं तुम्ही तिघांनी. आणि जर मी सांगण्याच्या आत थांबला तर कोंबडा करून नाचवेन. काय करून? कोंबडा करून. वाजवा रे. जोरात नाचा. इंदिरा, देशपांडे सर अजून आले नाहीयेत. काहीतरी नक्की गडबड असेल. सत्तू, नेहमी वेळेच्या आत येणारे देशपांडे सर अजून आलेले नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड झालेली असणार. मला माफ करा. मी घेतले पैसे. मी केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही स्वतःला देऊ नका ना. तू हे का केलंस मालती? शलाका दीदीचं लग्न ठरलं आणि एक एक करून अडचणींचा डोलारा उभा राहिला. पैशांची चणचण.
कानविंदेंच्या न संपणाऱ्या मागण्या, तुमची होत जाणारी ओढाताण आणि शलाखाचं नयनरावांवरचं प्रेम, तिची घालमेल, हे सगळं बघवत नव्हतं मला. स्नेहलताताईंनी राणीहाराची मागणी केली आणि मुदतीची अट टाकली आपल्यावर. मुदतीचा एक एक क्षण जसा संपत होता ना, तसा त्या भंग होणाऱ्या स्वप्नांमुळे कोलमडून जाणारी माझी दीदी दिसत होती मला. एकीकडे तिच्या संसारांच्या स्वप्नांची होणारी राख रांगोळी दिसत होती, तर दुसरीकडे पैशांनी भरलेली बॅग होती. नीतिमत्ता पालटायला गरजांचा कडेलोट कारणीभूत असतो. त्या क्षणी एका आईच्या अगतिकतेने देशपांडे सरांच्या बायकोच्या तत्वांवर आणि संस्कारांवर मात केली आणि ते 5 लाख रुपये घेतले. ती चोरी देशपांडे सरांच्या बायकोनी नाही केली, ती एका आईने केली आपल्या मुलीसाठी. राणीहारासाठी. मला माफ करा. तुम्हाला आठवतंय मी पैसे घ्यायला त्या खोलीत आले होते तेव्हा तुम्ही मला पाहिलं होतं ना. मला असं वाटलं तुम्ही पाहिलं, पण तुम्ही तुमच्याच तंद्रीत होतात. आलात आणि खोलीत झोपला. त्यावेळी तुम्ही मला चोरी करताना पकडलं असतं ना, तर खूप बरं झालं असतं. अपराधीपणाची भावना रोज क्षणाक्षणाला माझं मन कुरतडतीये. मला माफ करा. बोला ना, बोला ना. बाबा प्लीज बोला ना काहीतरी. मी फक्त आणि फक्त दीदीचं लग्न वाचवण्यासाठी, राणीहार घेण्यासाठी ते पैसे घेतले. बोला ना, बोला ना काहीतरी. मालती, प्रत्येक कर्माची एक किंमत असते जी आपल्याला चुकवावीच लागते. तिला जे योग्य वाटतं ते तिनं केलं. आता मला जे योग्य वाटतंय ते मी सांगतो. मी शलाका दीदीच्या लग्नात येणार नाही. अगदी ते तुमचे बाबा असले तरी. मला माफ कर दीदी. माझ्या घरात चोरी झाली हे सत्य आहे. भले त्या कृतीला कोणी आईचं प्रेम, अगतिकता याचं समर्थन देत असेल, तरी चोरी ही शेवटी चोरीच असते. मान्य आहे तुझ्या लग्नात अडचणी आल्या, पण मी माझ्या कुवतीनुसार त्याचा सामना करत गेलो, पण तत्वांशी तडजोड न करता. पण माझी तत्व कमकुवत ठरली. मी हरलो. आणि दीदी, तुझं लग्न माझ्या तत्वांना पायदळी तुडून होणार आहे. अशा लग्नाला देशपांडे सर येऊ शकत नाहीत. ते तुझे बाबा असले तरी. या तुम्ही.
सत्तू नयनचे पप्पा हे दोघे इथं काय करतायत? नाही, हा बँकेतला गुंड इंद्रा ना आपल्याला खूप त्रास देतोय. फक्त एवढं लग्न पार पडू दे, मग ना एक दिवशी यालाही दाखवून देते स्नेहलता काय चीज आहे ती. अगं त्या गुंडांचं सोड, ते देशपांड्यांना फोन लाव आधी. अगं बाई, हो बघते, चांगली खडसावते त्यांना. हा हॅलो, नाही उठला नाहीत वाटतं अजून. नाही, मला वाटलं देशपांड्यांकडे सकाळ होतच नाही की काय. अहो, नवरा मुलगा हॉलवरती पोहोचला देखील आणि तुम्ही अजून घरीच. ही रीत झाली का तुमची? बोट दिलं की ना तुम्ही हात धरायला येता बाई. पण मालती ताई, होत ना, होत असं कधी कधी. अहो, लग्न म्हटलं की काम काही कमी येतात का? हा, हे काम करा, ते आवरा, विचारू नका. तुम्ही सावकाश या, आम्ही वाट बघतोय तुमची. हा हो, निघतोच आहे आम्ही. हा, येतोच. हा. हो हो हो, या या या. अहो, कानविंदे मंडळी पोहोचलीत हॉलवर. आपल्याला उशीर झालाय, सगळी लोक जमली आहेत, आपल्याला निघायला हवंय. दीदी, ताई, चला निघूयात आपण. हा, दीदी, अगं तू रडतीयस का? आपल्याला हॉलवर जायचंय. चला. अहो, ऐकताय ना, आपल्याला हॉलवर निघायला हवंय, आपल्याला उशीर झालाय. तुम्ही निघा, मी नाही येत आहे. तुमच्याशिवाय माझं लग्न कसं होईल? आई, सांग ना बाबांना. मी हात जोडते, मी पाया पडते तुमच्या. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही शलाकाला देऊ नका. तिची काय चूक आहे? बघा एकदा, पोरीकडे बघा एकदा. बोलती, मी म्हटलं ना, चूक माझी आहे. आणि स्वतःच्या मुलीच्या लग्नाला नाही येऊन स्वतःला कन्यादानाच्या पुण्यापासून वंचित ठेवून मी मलाच शिक्षा देतोय. कारण बाकी कोणी चुकलेलंच नाहीये. माझी बायको चुकली असं म्हटलं तर तिनं मला तिच्यातल्या आईला पुढं करून आपल्या कृतीचं समर्थन केलंय. मग चुकलेला मी एकटाच आहे ना, त्यामुळे मलाच शिक्षा व्हायला हवी. जातो मी, नाही येत मी. हो बाबा, पण तुमच्याशिवाय. जे व्हायचं ते होईल, मी येणार नाही. जे व्हायचं ते होईल म्हणजे? हे लग्न होणारच. तुमच्या तत्वांच्या आगीत मी माझ्या मुलीच्या आनंदाची आहुती नाही देणार. ताई, तू दीदीला घेऊन निघ. अगं आई, निघ म्हटलं ना मी. लगेच. आई, आई. देवा, माझ्या मुलीची जबाबदारी आता तुझी आहे. मी पडले पापी.
आणि आता हिचे बाबा लग्नात. माझ्या शलाकाची जबाबदारी आता तुझी येते हो. चल ताई, तू दीदीला घेऊन हॉलकडे निघ. तिथे बाबांच्या पाया पड. बाबा दीपू, बाबांना घेतल्याशिवाय येऊ नकोस. तुझा ताई